गुड मॉर्निंग. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आणि फायनली आज आम्हाला जायचं ट्रिपला. तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच की मी बॅग वगैरे पॅकिंग केलं, पण झालं असं की आम्हाला जायचं होतं आज पहाटे, पण आता वाजले सकाळचे जवळपास 8:30 आणि शंभूचे पप्पा गेलेत आत्ताशी आंघोळीला. तर ॲक्च्युली झालं असं की रात्री 3 मी तो ब्लॉग एडिट करून अपलोड करत होते, तर त्यात 3 वाजले मला आणि मग तिथून पुढं झोप लागली जी डायरेक्ट 7लाच जाग आली. तर आता फायनली सगळं आवरून झालंय, फक्त ह्यांच्या दोघांच्या आंघोळ्या झाल्या की निघायचंय. आणि मी तर म्हटलेलं की चपात्या वगैरे लाटून घ्यायच्या असं बरंचसं काही, पण नंतर कॅलेंडर बघितलं तर कळलं की आज आहे संकष्टी. तर अजून सोन्यावरून पिवळं झालं की जेणेकरून बघूयात आता रोडलाच काहीतरी बनवून खायला येईल किंवा उपवासाचं जर काहीतरी भेटलं तर ते खाऊयात असं काहीतरी. म्हणून मग आता स्वयंपाकाचा तर काही झंझट नाही राहिली. तर आता फायनली निघतोय. आता तो 8:30 वाजलेतच तसे. आता बघूयात ह्या दोघांचं आवरलं की निघायचं. तर असंच पुढे कंटिन्यू बघा आमचा प्रवास बघण्यासाठी. बघा फायनली आवरून झालं माझं. मेकअप तर काही केला नाही, ओनली आंघोळ करून बसले. तुम्हाला मी बॅगा दाखवते की मी चालली. बघितलं तर 2 दिवस लागतील लयतले, 2 ते 3. आणि बॅगा किती घेतल्यात ते. कपड्यांची बॅग, इकडे ह्या 2 छोट्या पर्स, ही वाली फक्त भाजी खाण्याच्या वस्तूंची बॅग, ही तर भांड्यांची बॅग, आणि इकडं हा भाजीपाला आणि फ्रूट. आणि ही आतमध्ये पिशवी आहे ती बांगड्यांची माझ्या, आणि ह्याच्यात आहे मेकअपचं. तर हा एवढा पसारा घेऊन चाललोय. बघितलं तर 2-3 दिवसात रिटर्न आहे. आणि बाप्पा मंगल मूर्ती. तर गाडीत आता बसलो जस्ट. पुढच्या वर्षी कुठं घोड्या. तर गाडीत जस्ट बसलोय आणि शंभूचं चालू झाले, मम्मा भूक लागली भूक लागली भूक लागली. आणि बघा आम्ही तर विचार करत होतो की अजून आमच्या बरोबर कोणीतरी न्यावं, म्हणजे गाडी चालवायला वगैरे असं. तर आता गाडीची परिस्थिती बघता मला तर वाटत नाही कुठं जागा आहे म्हणून. इथं मागं बघा बॅगा आणि त्याच्यामध्ये बळबळ शंभूनी जागा करून बसलाय आणि आम्ही दोघं पुढं आहे ना रे शंभू. अजून आम्ही म्हणत होतो ऍटलिस्ट पडलं तर पडतंय का, आम्ही म्हणलेलं ऍटलिस्ट परीला तरी न्यायचं किंवा गावावरून भाऊजींना. म्हणजे जेव्हा आमचा प्लॅन होता गोव्याला जायचं, पण आता म्हटलं कोल्हापूर फक्त जरासंच अंतर पार केलंय म्हणजे एक 10 मिनिटाचं. तर इकडे बघा आम्ही काही पॅकेट संपवले पण फराळी चिवड्याचे. आता गुळ हे लाडू चालू झालेत खायचे. आणि आज संकष्टी आहे म्हणजे आमच्या तिघांचा पण उपवास आहे. शंभूचे फेवरेट आहेत हे गुडदाणीचे लाडू. आणि म्हणजे फक्त खाण्यासाठी. हा, आणि म्हणजे ज्या दिवशी उपवास असेल ना त्या दिवशी म्हणजे आम्ही जे खातो तेच तो खातो, त्याच्यामुळे त्याचा पण उपवास घडत असतो. है ना शंभुडी? खावा खावा चालू द्या. घरून तर निघालेलो. आता म्हटलं की रोडने जाता जाता कुठेतरी काहीतरी बनवून खायचं असं माझ्या डोक्यात होतं, पण झालं काही इथं आल्याच्या नंतर बघा काही विषय. तर शंभूचे फेवरेट शाबू वडे आहे ना शंभुडी? हॅपी ना? शंभू खूप वेळचा भरत होता की मग शाबू वडे खाऊयात म्हणून. तर फायनली आम्हाला एका ठिकाणी भेटले, आणि शक्यतो कसं शाबू वडे कोणी ठेवत पण नाही तर भेटत पण नव्हते. तर फायनली एका ठिकाणी भेटले. तर आता मस्त मस्त असे गरम गरम शाबू वडे खातोय. टंकी फुल. अजून काय खायचंय का? आता झालं ना, आता झोपून घ्यायचं गाडीत बसलं. अजून चिप्स खायचे तोय. अरे काय तुझं टमी भरतो का नाही कधी? चिप्सची भूक आहेच ना अजून. चिप्स खायची तेवढं चाललंय, गळ्यापर्यंत नाही आला अजून. अरे देवा, अजून चिप्स खायच्यात म्हणजे आहे ना. कुठं आलोय आता आपण? आता सातारच्या अलीकडे सुरूर. इथून दरवेळेस आम्ही वळतो महाबळेश्वरला वळतो, पण ह्यावेळेस जाणार सरळ. आणि आता वाजले जवळपास 1. तर एवढं ऊन लागतंय बापरे. म्हणजे इव्हन गाडीत आहे ना फुल एसी चालू आहे. यस यस, ब्लॉग चालू केला. एवढं ऊन लागते. मी आता तेच विचार करत होते की नाही का देव असं का करतो. आता एक तर ह्या वर्षी धड थंडी पण नाही झाली, धड पाऊस पण नाही झाला, आणि कंटिन्यू उन्हाळाच आहे. म्हणजे हिवाळ्यात पण उन्हाळ्यात जाणवला, पावसाळ्यात पण उन्हाळा जाणवला, आणि उन्हाळ्यात तर त्या 4 पट उन्हाळा जाणवतोय असं का. आणि जेव्हा पण नाही का म्हणजे असं इव्हन कुठली गोष्ट होत नाही म्हणजे. हा परफेक्ट कायच म्हणजे ना. पाऊस पडला ना तर इतका अति पडतो की पूर येणार. देव नाही, देवाने काहीच परफेक्ट केलं नाही. तुला स्वतः साधं मीठ पडतं का भाजीत व्यवस्थित परफेक्ट कधी? असं थोडी. मीठाची गोष्ट वेगळी आहे, पण मिठाची गोष्ट वेगळी आणि देवाची गोष्ट वेगळी. वा रे वा. ऋतू सगळे परफेक्ट चालायला पाहिजेत. म्हणजे उन्हाळ्यात ऊन, हिवाळ्यात तुझ्याच्याने साधं मीठ पडत नाही व्यवस्थित जेवणात, आणि सांगायला लागली देवाने असं करायला पाहिजे. कधी कधी जास्त पडतं, कधी कधी जास्त पडतं, कधी कधी नाही, कधी कधीच परफेक्ट पडतं, नाही तर दरवेळी जास्तच पडतं. कसलं माणूस आहे राव, फुल इन्सर्ट करतोय माझा. लागले देवाला तिथे शिकवायला. नाही पण खरं आहे ना, नाही का म्हणजे एकदा झाला तर खूप पाऊस होतोय, अगदी पूर येतो, नाही तर मग डायरेक्ट दुष्काळ पडतोय. लय
अवघड आहे यार. आता मला वाटतं आपण चाललोय ना कोल्हापूरच्या देवीला, बाळूमामाला नवस करून येऊ. पाऊस पडू दे चांगला ह्या वर्षी, आहे का नाही? चालतंय. भरपूर पाऊस पडू दे, अगदी पूर आला तरी चालतंय बाबा, आम्ही सहन करू, पण पाऊस होऊ दे. हे उन्हाळा पुढच्या वर्षी नको असा सहन करायला, आहे ना रे शंभू? आणि शंभू बिचाऱ्याला जागा पण नाही, त्यातनं सासवडला इथं परत भेळ घेतली, ती पण तिथं ऍड झाली. तर शंभू बघा कसा खुणमुण घालून बसलाय, फुल पॅक झालं. इव्हन म्हणजे खाली पण सीटाच्या तिथं खाली पण मधल्या गॅप मध्ये बरंच सामान ठेवलंय, तर त्याला खाली पाय सोडायला बी चान्स नाही, काहीच नाही. बिचारा कसा बसलाय ना, गाडीचा कुठलाच पार्ट रिकामा नाही ठेवला आम्ही. आणि फुल पाण्याच्या बाटल्या बिटल्या सगळं भरून घेतलंय, की जेणेकरून 3-4 दिवस आम्हाला पाणी पण पुरेल इतपत घेतलंय सगळंच, प्रत्येक गोष्ट. त्याच्यामुळे गाडी अगदी पॅक झाली आहे. आता बघूयात किती वाजतायत पोचायला. आता तर 1 वाजलेत अजून, तर आम्ही सातारमध्ये पण नाही आहे की नाही, सातारच्या पण लय अलीकडे आहे. मला वाटतं संध्याकाळच होईल आहे ना. आणि झालं असं की आम्ही ठरवलेलं आज उपवास आहे, तर बटाट्याचे काहीतरी म्हणजे नाही का शेंगदाणा बटाटा वगैरे करावं, साबुदाणा भिजत घालायची लक्षात नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं की हे करूयात, कुठं तर रोडला झाडाखाली थांबून. पण हे ऊन बघताय ना, खाली गाडीतनं पाय ठेवायचीच इच्छा आहे ना, म्हणून मग परत फायनली एक हॉटेलमध्ये मगाशी साबुदाणे वडे खाल्ले ना, आता निघालोय. म्हणजे एक संध्याकाळचं 5-6 वाजता काय वाटणार नाही, पण आता भर ऊन असं तर नको वाटतंय. म्हणजे झाडाखाली बसलं तरी ऊन तेवढं लागतेच. बघूयात आता कुठे चान्स भेटतोय थांबून खायला काहीतरी. फायनली कोल्हापुरात एंट्री झाली, तर आता वाजले 4. हा कसं कोल्हापुरात पोहोचलोय. आता इथं आले तुला इथली भाषा का? जिथं जाईल तिथं तसं बोलावं लागतंय. पोहोचलोय की कोल्हापुरात. भारी जमतंय ना ह्यांना, म्हणजे प्रॉपर कोल्हापुरी असल्यासारखं आहे का नाही? अरे इकडं कोल्हापूर, सातारा, सांगली ह्या साईडला थोडी सिमिलर त्यामुळे थोडं मला जमत असतं. पण कोल्हापूरची भाषा थोडीशी अजूनच जरा भारी थोडी. हा भारी आहे खरं, म्हणजे ऐकायला भारी वाटते. जेवलायस का? आलोय आता इथं, म्हणजे बराच वेळ झालं फिरतोय, पण असं होतंय की आम्हाला रूम घ्यायची आधी, तर फ्रेश वगैरे व्हायचं आणि मग जायचंय मंदिरात. बिकॉज आता एक मुक्काम तर इथं करायचं, तर म्हटलं आधी रूम घेऊयात. तर रूम तर खूप साऱ्या भेटत आहेत, पण आहे ना तिथे गाडीला पार्किंग नाही भेटत, तर गाडी अशीच बाहेर कुठेही लावा म्हणतायत. मग तसं तर नको आहे ना, कारण बॅगा वगैरे मी लागणारं साहित्य काढणार आहे, बाकीचं सगळं गाडीतच ठेवायचं आहे. सो म्हणून मग म्हटलं की प्रॉपरच बघूयात जिथे की पार्किंग असेल असं. तर आता पार्किंगसाठी ती वाली रूम शोधत फिरतोय. आणि आता खूप दमले. आणि शंभू तर बघा बिचारा कसं झोपलंय त्या बॅगांच्या मध्ये, गरीबासारखं आहे ना. काय विषय काय? फायनली रूम भेटली आम्हाला, म्हणजे ह्या रूमच्या समोरच पार्किंग भेटलं, म्हणून मग फायनली ही रूम केली फायनल. AC वगैरे आहे, आता चालू आहे का बंद येते तर काय माहिती नाही, ॲटलिस्ट फॅन तरी आहे चालू. तर आता आवरतो पटपट. तर शंभूला हॅपी असतो आहे ना शंभूडी, नवीन ठिकाणी राहायचं म्हणलं की शंभू खूप खुश असतो. तर आता तसं तर एक रात्र काढायची इथं, म्हणून मग आता बघूयात, आवरतो पटपट आणि आता जातो मंदिरात. चला, तर फायनली आवरून झालं, तर आता चाललोय महालक्ष्मी मंदिरात. लय पावडर झाली का? आणि ऍक्च्युली ना ह्या रूम मध्ये खूप सारं उकडतंय, तसं तर सगळीकडेच उकडतंय. तर आत्ताचा ब्लॉग इथंच एंड करूयात. आता आम्ही इथून पुढे जाणार आहे महालक्ष्मीच्या मंदिरात किंवा काही गोष्टी, तर ते आपल्याला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल की इथून पुढचा ब्लॉग काय आहे. तर इथंपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आमचा प्रवास कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. आम्ही खूप सारे स्वप्न बघितलेले की रूम मध्ये काहीतरी बनवायचं, शिजवायचं, पण इथं तरी चान्स नाहीये. त्याच्यामुळे आता बघूयात उद्या वगैरे काही करता येते का ओपन मध्ये असं बाहेरच. तर चला, तर मग इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. बाय बाय.